नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याणची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे एक्झाम होत आहे, या एक्झामचे आजच्या शिफ्टमध्ये टोटल म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न आपण सविस्तर बघणार आहोत. नेमके कोणते कोणते प्रश्न आले होते तुमच्या रिव्हिजनसाठी आणि तुम्हाला पॅटर्न समजून घेण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, प्रश्न आला आता, भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते? ऑप्शन होतं कलकत्ता, हैदराबाद, मुंबई आणि जयपूर. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. त्यानंतर प्रश्न आला होता, पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले देऊ केले होते? ऑप्शन होते 20 किल्ले, 15 किल्ले, 23 किल्ले आणि 28 किल्ले. तर बघा, 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला होता मोगलांच्या मध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये. तर या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना 23 किल्ले दिले होते आणि 12 किल्ले स्वतःकडे ठेवले होते. ही माहिती आपल्याला असायला हवी. बघा आता, कलम 19 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार की वरील नाही? तर सर्वांनाच माहित आहे कलम 19 हे कशाच्या संबंधित आहे? तर कलम 19 हे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संबंधित. त्यानंतर प्रश्न आला होता, भारताच्या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन होते त्रिमंत्री योजना, प्रांतिक कायदेमंडळ, मसुदा समिती की यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे प्रांतिक कायदेमंडळ. नेक्स्ट प्रश्न होता, मागासवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 29 जानेवारी 1951, 29 जानेवारी 1954, 29 जानेवारी 1955 की 29 जानेवारी 1953? तर याचं योग्य उत्तर आहे 29 जानेवारी 1953. नेक्स्ट प्रश्न होता, SDG इंडेक्स 2023-24 कोणी प्रकाशित केला? ऑप्शन आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती की नीती आयोग? वरीलपैकी नाही. ऑब्व्हियसली सर्वांना याचं उत्तर माहित आहे, नीती आयोग. खानपूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, सातारा, पुणे की नाशिक? तर याचे योग्य उत्तर आहे सांगली. सांगली जिल्ह्यात खानपूरचे पठार आहे. त्यानंतर कलम 21 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, जीवनाचा अधिकार, वरीलपैकी दोन्ही की अभिव्यक्ती अधिकार? तर आपल्याला माहित आहे कलम 21 हे कशाशी? व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार व जीवनाचा अधिकार म्हणजे वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता, रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? ऑप्शन आहेत 71, 1771, 1773, 1784 की 1786? तर याचे योग्य उत्तर आहे 1773. त्यानंतर हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? भंडारी दत्ता, भंडारू दत्तात्रय, दिलीप दत्तात्रय? वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे भंडारू दत्तात्रय. सोबतच तुम्ही मणिपूरचे राज्यपाल म्हणजे ज्या नवीन नवीन राज्यपालची नियुक्ती झालेली आहे त्यांचे सर्वच राज्यपाल करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे, कारण की राज्यपालवरती मॅक्झिमम सीटमध्ये प्रश्न बघायला मिळत आहे. बघा, कायदा निर्मिती ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे? ऑप्शन आहेत अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड की कॅनडा? तर याचं योग्य उत्तर आहे आपलं इंग्लंड. त्यानंतर प्रश्न आला होता, तांबड्या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात? उदाहरण आहे मका, भुईमूग, तांदूळ, वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? वायू, पाणी, ऑक्सिजन की सूर्यप्रकाश? ऑब्व्हियसली एकदम इझी प्रश्न हा सूर्यप्रकाश. त्यानंतर भारत ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करेल? करंट अफेअरचा प्रश्न आहे. 2030ला, 2036ला, 2028 की 2038? तर याचं योग्य उत्तर आहे 2036. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आला होता, नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास? हा मराठी ग्रामरचा प्रश्न आहे. तर द्विगु समास, द्वंद्व, तत्पुरुष, कर्मधारय समास? तर याचं योग्य उत्तर आहे कर्मधारय समास. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण? अहमद शहा, अल्लाउद्दीन हसन, मुश्ताक हसन की वरीलपैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे अल्लाउद्दीन हसन. त्यानंतर राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू? तर बघा, याचं लॉजिकली उत्तर तुम्ही काढू शकता. राणा प्रताप जर विचार केला तर हे कोणत्या भागामध्ये यांचं राज्य होतं? तर उत्तर भारतामध्ये. मग उत्तर भारतातले राज्य कोणते आहेत ते बघा. फक्त एक राजस्थान आहे. की मध्य प्रदेश हे मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू हे दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण भारतातले राज्य आहे. म्हणून याचे योग्य उत्तर काय आहे? राजस्थान. लॉजिकली सुद्धा याचं उत्तर निघते आणि माहीत असेल तर काही हरकतच नाही. बघा, गुजरात या राज्यातील प्रमुख बंदर कोणते? कांडला, कोची, मांडवी यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे कांडला हे बंदर. त्यानंतर आहे PM जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती? 23 सप्टेंबर 2018, 23 सप्टेंबर 2013, 23 सप्टेंबर 2020 की 23 सप्टेंबर 2018? याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, कारण की PM जन आरोग्य योजनेविषयी खूप सारे प्रश्न येत आहे, म्हणून ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेचा सर्वच डिटेल अभ्यास करून ठेवा,
आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये का टाकायचं आहे, कारण की टाकण्यासाठी तुम्ही गुगलला सर्च करणार. गुगलला सर्च PM जन आरोग्य योजना केल्यानंतर त्याच्या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला तेवढी येणार आणि तेच तुम्ही वाचणार. त्यामुळे ते काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. बघा पुढचा प्रश्न आहे, दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते? कॉलर आहे, विषम ज्वर आहे की अतिसार आहे की या वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, 2001 ते 2011 दरम्यान शहरी लोकसंख्या वाढण्याचे कारण काय? एक आहे आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी, त्यानंतर चांगले राहणीमान, रोजगाराच्या संधी आणि ऑप्शन नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? संविधानाचे वेगवेगळे जे भाग आहेत त्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. तर आपला मूलभूत कर्तव्य हा नेमका कोणत्या भागात आहे? भाग 1 आहे, भाग 2 आहे की भाग 4 आहे की नाही? तर बघा सर्वांनाच माहित आहे, भाग 1 मध्ये काय आहे, संघराज्य व घटक राज्याच्या सीमा व भूप्रदेश आहे. भाग 2 मध्ये काय आहे, नागरिकत्व आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये काय आहे, 4 मध्ये, तर भाग 4 मध्ये आहेत मूलभूत कर्तव्य आणि भाग 4 मध्ये काय आहे, मार्गदर्शक तत्वे आहे. त्यानंतर भाग 3 मध्ये काय आहे, मूलभूत कर्तव्य आहेत. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. बघा कावळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? तर ऑब्व्हियसली काय म्हणतात, घरटे म्हणतात. त्यानंतर धूळ चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. तर पूर्णपणे पराभव करणे. त्यानंतर आहे 2001 ते 11 दरम्यान हा प्रश्न बघितला आपण. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे? तर 5व्या, 6व्या, 8व्या की 10व्या? तर याचं योग्य उत्तर आहे 8व्या. बघा देववती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर देववतीचा समानार्थी शब्द आहे तुलसी. त्यानंतर प्रश्न आला होता, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? करंट अफेअरचा प्रश्न आहे, तर हे काय आहे, हॉकीच्या संबंधित आहे. त्यानंतर वमन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ओकारी, वांती, उलटी. तर ऑब्व्हियसली तिन्हीचा अर्थ काय होते, वमन होते, म्हणून वरीलपैकी सर्व. त्यानंतर फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? डेन्मार्क, नायजेरिया, फ्रान्स की घाना? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रान्स. त्यानंतर प्रश्न आहे, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ते कोणतं आहे, धूपगड आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? 25 जानेवारी 1947, 25 जानेवारी 1950, 25 जानेवारी 1950 की 25 जानेवारी 1952? तर याचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी 1950. सुशासन दिवस म्हणूनही आपण तो साजरा करतो. त्यानंतर 25 जानेवारीला अजून कोणाचा तरी वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. बघा गजत लक्ष्मी म्हणजे काय? तर हत्तीसह आलेली लक्ष्मी म्हणजे गजत लक्ष्मी. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा केला जातो? CD माई, CD देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख की डॉक्टर MS स्वामीनाथन? तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे CD देशमुख. CD देशमुख याचा जन्मदिवस किती आहे? 14 जानेवारी. 14 जानेवारी 1896ला त्यांचा जन्म झाला होता. 14 जानेवारी ध्यानात ठेवा तुम्ही. 14 जानेवारी हा भूगोल दिवस असते. या दिवशी जन्म कोणाचा असते? CD देशमुखचा. CD देशमुख कोण आहे? तर भारताचे RBIचे, कशाचे? RBIचे सर्वात पहिले भारतीय वंशाचे म्हणजे भारतीय गव्हर्नर होते. RBIचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 102, 103, 105 की 107? तर याचं योग्य उत्तर आहे 105वा. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत भाग 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑलरेडी मी अगोदर सांगितलं तुम्हाला, नागरिकत्वाशी आहे. भाग 1 कशाची आहे? संघराज्य, घटक राज्य, भूप्रदेश, सीमा संबंधित. भाग 2 मध्ये काय आहे? नागरिकत्व आहे. भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत कर्तव्य आहेत, मूलभूत हक्क आहेत. भाग 4 मध्ये काय आहे? मार्गदर्शक तत्वे आहेत. भाग 4 मध्ये काय आहे? मूलभूत कर्तव्य आहेत. त्यानंतर बघा, मानवी शरीराला कोणत्या घटकापासून ऊर्जा मिळते? तर ते काय आहे? जीवनसत्व, प्रोटीन, कार्बोहायड्रेट की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे कार्बोहायड्रेट. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपला, तो म्हणजे भारतीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1940, 1930, 1920 की 1910? बघा हा महिला व बालविकास मध्ये सुद्धा प्रश्न आला होता. फक्त प्रश्न असा आला होता की कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाली? तर ते राज्य कोणतं आहे? पंजाब या राज्यामध्ये भारतीय भूविकास बँकेची प्रथम स्थापना झाली होती. कधी झाली होती? तर 1930ला. त्यानंतर दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, कीन्स की यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, परमहंस सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली? विनोबा भावे, पंडित नेहरू, दादोबा पांडुरंग तर्खडकर की लोकमान्य टिळक? तर याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. 1849ला मुंबई येथे केली.
त्यानंतर एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ते कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी की अनंत फंदी की यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी. तर अशा प्रकारचे काय येतात प्रश्न येत आहेत. आता दुसऱ्या दिवशी आलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहील. धन्यवाद. भेटूया पुढच्या